Good morning. So our today's topic is economics. So economics ज्याला आपण मराठीमध्ये बोलतो अर्थशास्त्र. So first of all I am going to explain this term economic with one example. So suppose that की तुम्हाला एका पर्सननी 10,000 रुपये दिलेत. तुम्हाला त्या पर्सननी 10,000 रुपीज दिलेले आहेत आणि तुम्हाला सांगितलं की या 10,000 रुपीजमध्ये तुमचा पूर्ण मंथचा ज्या काही तुमच्या नीड्स अँड वॉन्ट्स आहेत किंवा जे काही तुमचा एक्सपेंडिचर जो काही तुमच्या महिन्याभराचा खर्च आहे तो तुम्हाला या 10,000 रुपीजमध्ये कंप्लीट करायचं आहे. आता असं आहे की आपल्याकडे जी काही अमाऊंट आहे पैशांची ती अमाऊंट जी आहे ती लिमिटेड आहे. आपल्याकडे फक्त 10,000 दिले तर 10,000मध्ये तुमच्या ज्या काही गरजा आहेत पूर्ण मंथच्या त्या तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. तर आता असं आहे की आपल्याकडे मनी जी आहे ती लिमिटेड आहे. आपल्या नीड्स अँड वॉन्ट्स ज्या आपल्या त्या पूर्ण मंथच्या कंप्लीट करायच्या. तर आता मी फर्स्ट त्याच्यामध्ये स्टेप काय करणार तर मी या 10,000 रुपीजना पार्टमध्ये डिफरंट पार्ट्समध्ये डिवाईड करणार ॲज पर माय नीड्स अँड माय वॉन्ट्स. आपल्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजाप्रमाणे आपण त्या पैशांना फर्स्ट ऑफ ऑल डिवाईड करणार आहोत. आता ज्या ठिकाणी एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये आपल्याला जास्त पैसे लागणार तिथे आपण जास्ती पैसे खर्च करणार. ज्या पार्टमध्ये आपल्याला कमी मनी लागणार तिथे आपण कमी पैसे खर्च करणार आहोत. सो हीच जी प्रोसेस आहे की आपल्याकडे पैसे असण्यापासून मीन्स आपल्याकडे पैसे असण्यापासून ते पैसे जे आपण डिस्ट्रीब्यूट करतो आणि प्लस आपण त्या पैशांचा जो खर्च करतो त्या प्रोसेसला आपण कंप्लीट प्रोसेसला आपण काय बोलतो इकॉनॉमिक्स. काय बोलले मी आपल्याकडे पैसे असण्यापासून ते पैसे आपण डिस्ट्रीब्यूट करण्यापर्यंतून ते पैसे खर्च करण्यापर्यंत ही जी काही कंप्लीट प्रोसेस आहे त्याला आपण काय बोलतो इकॉनॉमिक. आता हे झालं एक एक्झाम्पल झालं तुम्हाला इकॉनॉमिक्सचं. आता मी तुम्हाला जी काही प्रॉपर डेफिनेशन आहे ती समजावून सांगते. सो फर्स्ट ऑफ ऑल आता काय की आपल्या इंडियामध्ये आपल्या नेशनमध्ये डिफरंट टाईपचे रिसोर्सेस अवेलेबल आहेत. आता रिसोर्सेस मीन्स फर्स्ट काय की ज्यामुळे आपल्या रिसोर्सेस मीन्स वॉट ज्याच्यामुळे आपल्या डिफरंट काइंडच्या ज्या काही आपल्या गरजा आहेत ज्या काही आपल्या नीड्स अँड वॉन्ट्स आहेत त्या नीड्सच्या ज्याने कंप्लीट होतं दॅट इज रिसोर्सेस. फॉर एक्झाम्पल आता या रूममध्ये मी फॅन ऑन करते म्हणजे या रूममध्ये गरम होते मी फॅन ऑन करते. फॅन ऑन करताना दॅट फॅन इज ॲक्ट ॲज अन रिसोर्सेस. किंवा रूममध्ये अंधार आहे मी तिथे लाईट ऑन केलं दॅट लाईट इज ॲक्ट ॲज अन रिसोर्सेस. आता असं आहे की आपल्या इंडियामध्ये ज्या काही रिसोर्सेस आहेत दॅट रिसोर्सेस आर स्केअर्स. मीन्स रिसोर्सेस जे त्याचा मिनिंग काय आहे लिमिटेड. आपल्याकडे रिसोर्सेस जे आहेत ते आपल्या इंडियामध्ये नेशनल रिसोर्सेस जे आहेत ते लिमिटेड आहेत. आणि तेच जर बघायला गेलं तर आपल्या ज्या प्रत्येक ह्युमन बिंगच्या ज्या काही नीड्स अँड वॉन्ट्स आहेत ज्या काही गरजा आहेत आपल्या त्या नीड्स अँड वॉन्ट्स आर अनलिमिटेड. आपल्याकडे रिसोर्सेस जे आहेत ते लिमिटेड आहेत स्केअर्स आहेत पण आपल्या ज्या काही नीड्स अँड वॉन्ट्स आहेत दॅट आर अनलिमिटेड. सो इकॉनॉमी काय सांगतं तर आपल्याकडे जे काही रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्या रिसोर्सेसला आपण इक्वली किंवा प्रॉपर पार्टमध्ये अलाउकेट करायचं यूज करायचं डिस्ट्रीब्यूट करायचं आहे की जेणेकरून आपल्या ज्या काही अनलिमिटेड वॉन्ट्स आहेत आपल्या ज्या काही अनलिमिटेड गरजा ज्या आहेत त्या फुलफिल होतील. काय सांगितलं मी त्या आपल्याकडे नेशनमध्ये जे काही रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्या रिसोर्सेसला लिमिटेड रिसोर्सेसला आपण अशा प्रकारे यूज करायचं अशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट करून अलाउकेट करायचं की त्यामुळे आपल्या ज्या काही अनलिमिटेड प्रत्येक ह्युमन बिंगच्या ज्या काही अनलिमिटेड वॉन्ट्स आहेत किंवा नीड्स आहेत त्या फुलफिल होतील. सो इकॉनॉमीचं डेफिनेशन दिलेलं आहे इकॉनॉमिक्सची. सो इकॉनॉमिक इज अ सोशल सायन्स विच इज कन्सर्न विथ proper use and allocation of the resources for the achievement and maintenance of a growth with a stability. What is economics? Economic is a social science which is concerned with the proper and allocation means proper use and distribution of the all the resources for the achievement and the maintenance of a growth with a stability. So next is there are different types of economic activities. So peoples are nowadays mostly engaged in different kinds of economic activities to earn the money which are called as an occupation. Nowadays काय आहे की most of the people जे तर different काइंडच्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजमध्ये एंगेज असतात. कशासाठी तर टू अर्न द मनी विच आर कॉल्ड ॲज अन occupation. So this occupation which are generally adopted by human beings are classified into three groups. So first is business.
So business, what do you mean by business? It is primarily done with the purpose of earning the profit. So business, as I told you in last lecture, our first lecture, what is business? Business means the activities which are in the field of trade, that is manufacturing, transport, banking, warehousing, insurance, in a view to earn the profit. It's called as business. So business are mostly done with a view to earn the profit. So second is profession. So profession, it involves the rendering of a personal services of a specialized nature based on an professional education, ट्रेनिंग अँड द नॉलेज. आता पर्टिक्युलर आपण एक प्रोफेशन, त्या प्रोफेशनमध्ये आपण काय करतो, वी आर गोइंग टू प्रोव्हाइड अ पर्सनल सर्विस of a specialized nature based upon our professional education or training or knowledge. So for example, like physician provide an treatment to the patient, or the pharmacist provide an information related to the drugs to their patient, or the lawyer or the accountant. There are different kinds of example: physician or the pharmacist, lawyer or the accountant. These all person are going to provide and or render and personal services as per their professional education. And the third is employment. So employment, it means a personal service rendered by a person to an organization under a contract of an employment. Means under employment we are going to provide an the person is going to provide an personal service to an organization under a contract of an employment. So next is limitation of the economic. So the limitation, what do you mean by limitation? Limitation means disadvantages of economics. So first disadvantage is what? Limitation is what? It is not a complete study of all human activities. Only those activities which are concerned with the money are studied. काय होतं याच्यामध्ये? In economics, it is not a complete study of all human activities. Only those activities which are concerned with the money, means only those activities which are related to the money are studied into this economic. Then second is, it studies the activities of only those human beings who are the member of the society. जी लोक फक्त त्या सोसायटीचे मेंबर्स आहेत, त्याच ह्युमन बिंगच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्याच्यामध्ये परफॉर्म केल्या जातात. की इट स्टडीज द ॲक्टिव्हिटीज ऑफ ओनली दोज ह्युमन बिंग्स हु आर द मेंबर ऑफ अन सोसायटी. जे काही सोसायटीचे मेंबर्स आहेत त्यांच्याच ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, त्याच ह्युमन बिंगच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या इथे फक्त परफॉर्म केल्या जातात किंवा स्टडी केल्या जातात. Then third is, it studies the real activities of human beings and not the fictitious one. त्याच्यामध्ये काय होतं की ज्या काही रिअल ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्याच फक्त आपण परफॉर्म करतो, तर आपण इमॅजिनरी ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्याच्यामध्ये परफॉर्म केल्या जात नाहीत. काय बोलले मी याच्यामध्ये? आपण ज्या काही रिअल ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्याच फक्त परफॉर्म करतो, आपण इमॅजिनरी गोष्टी ज्या त्याच्यामध्ये परफॉर्म करत नाही किंवा स्टडी करत नाही. And the fourth is, it is the measuring rod of a money to assess the human motives, but this measuring rod is lack of accuracy, so it cannot measure the accurately the human motives. काय सांगितले? हे जे इकॉनॉमिक आहे, दिस इकॉनॉमिक इज ॲक्ट ॲज अन मेजरिंग रॉड ऑफ अ मनी टू इव्हॅल्युएट द ह्युमन मोटिव्ह. ज्या ह्युमन बिंगच्या ज्या काही नीड्स आहेत, ज्या काही गरजा आहेत त्या इव्हॅल्युएट करायसाठी दिस इकॉनॉमिक इज ॲक्ट ॲज अन मेजरिंग रॉड ऑफ टू इव्हॅल्युएट दॅट ह्युमन मोटिव्ह. But this economic is measuring measuring rod is lack of accuracy. So this economy cannot measure accurately the human motive. ज्या काही ह्युमन बिंगच्या प्रॉपर गरजा आहेत, ज्या काही नीड्स आहेत, वॉन्ट्स आहेत त्या इथे प्रॉपरली कॅल्क्युलेट होत नाहीत बिकॉज ऑफ अ लॅक ऑफ ॲक्युरसी.